मैं क्या सोच रहा हूँ कि इधर मेरे पीछे एक गार्डन है और इधर पूरा खुला मैदान है. तर हैसर 4 मेडके पुरून वरती मॅन कापड घालून इधर एक वड़ा पाव का दुकान डालूँगा, ऐसा मैं सोच रहा है. क्योंकि इधर सगळे कोकणी माणसं असत. ह्या सगळ्या बिल्डिंगी में कोकणी माणसं राहतात. तो इधर एक वड़ा पाव का दुकान डालेगा ना, तो मैं सोच रहा है. इधर वड़ा पाव मिलता है बट वो लसणूची आणि जे आल्याची त्याच्यात चव नाही, त्याच्यात फोडणी नाही घालणत. तो वड़ा पाव मिलता है, समोसा मिलता है, पर तो खाने लायक नहीं है. उसका टेस्ट तो एकदम पानी का ऐसा पिचका वैसा है. और इधर को किसने अभी तक इधर वड़ा पाव का ये दुकान गाड़ा खुला भी नहीं है. तो मैं से यही सोच रहा है कि इधर एक दिन डालेगा और इधर ज़्यादा से ज़्यादा कोकणी माणसा रहने का है. तो काय ना असं हिंदीवालाचा ट्राय करू होतं. तर सर वडापावचं दुकान घालतंय असं म्हणतंय. सं घातलंय तर सगळे कसली गर्दी येतली वासान वडापावची आणि भजीची आयचं सगळं बाजू कायचं कितके बिल्डिंगी असत. त्या सगळ्या बिल्डिंगीनं ना कोकणी माणूस, मराठी माणूस, मुंबईचो खंयचो सगळ्या ठिकाणचो माणूस असा. पण माका माहीत नाही खंयच्या बिल्डिंगेत कोण असा. पण त्या भजीच्या आणि वडापावच्या वासान सगळे येतले. असं कोणतरी घालूक देवा मागायचं वडापावचं आणि भजीचं दुकान. खतरनाक बिझनेस आहे सर. अबुधाबी तर थंयसर माझ्या नावाचं हो कोकणचं वडापाव म्हणून असं फेमस करून टाकतलं. ते आल्या नसण्याची फोडणी आणि मोहरीची आणि बाजूक ते वडापावाबरोबर लसणीची झणझणीत चटणी. खतरनाक. तर असा असं इम्पॉसिबल आहे. असं कसे कोण घालूक देणार ना. असे कितके सगळे असे कॅफे असतात बारके असे. थंयसर सगळा गावता. समोसे गावतात, वडापाव गावतात. वडापाव जास्त करून गावणार ना. ते पॅटीचं काय गावतात. ते श्रीलंकन पॅटीचं केरलाचं बंडू असं काहीतरी म्हणतात. तो वडापाव होतो पण त्याला काय दुसराच नाव म्हणतं ता गावता. पण तर आमच्या महाराष्ट्रात तसला कोकण किनापट्टीत वडापाव गावतात तसला कायच गावणार नाही सर. तर मी वडापाव इथं इल्यापासून मी खाऊकत ना. एकदा समोसा खाल्लेलं शिरा मारा ते कुसलेली भाजी घालून दिलं आणि ते समोसा असं टाकून दिलं मी. म्हणून म्हटलं तो समोसो त्याच्या वाटणे नाही काय नाही असा. त्याच्यापेक्षा मी भारी बनायचं. तर असा नाही जायचं. आता सकाळी गेले 12 इलं 9. आता जाते रूमात इलं रूमाच्या खालतीच इलं. तर आजच्या पुरती इतक्यात भेटूया पुढच्या व्हिडिओत. तो पण गणपती बाप्पा मोरया.